तुषार पाटील काटाले यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय। तुषार पाटील काटाले एक उत्कृष्ट क्रिकेटपटू। वळूया प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे अँड प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू अक्षय शेलार ज्याने 3 विकेट्स आपल्या नाबी केले आणि फक्त 10 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये। मॅन ऑफ द मॅच अक्षय शेलार। परेशजी पडवले आपणही या आपल्याला 300 रुपयांचं प्राइज आलंय। सन्माननीय प्रीतमजी घरत सरांच्या माध्यमातून ते देखील आपण वितरित करणार आहोत। दीपक पाटील गोवाडे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय। हॅलो, सन्माननीय दीपक पाटील गोवाडे एक क्रिकेट प्रेमी ह्या रूपाने आपण त्यांना बरीच वर्ष झाली बघतो। मी आपल्या ह्या लीगचे खजिनदार सन्माननीय श्री गिरीश पाटील यांना विनंती करतो कारण आपण आपल्या शुभ हस्ते दीपक पाटील यांचं स्वागत करावं। सन्माननीय पोचाडे प्रीमियर लीगचे उद्घाटक सन्माननीय कमलाकरजी शेलार इथे उपस्थित झाले। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। आता सदिच्छा भेट देणारे आपले समाज बांधव एक क्रिकेट प्रेमी गोवाडे गावचे सुपुत्र दीपक पाटील यांच्याकडून ह्या लीग साठी तब्बल 500 रुपयाचं देणगी प्राप्त झाली आहे। मंडळ आपले शतशः आभारी आहे। धन्यवाद। आदरणीय रुपेशजी काशीनाथ पाळी सरांचं आगमन झालं। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। 3 चेंडू 3 चौकार जितेश शेलार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। तृंजय यावेळेस दांडी गोल यष्ट उद्ध्वस्त मिडल स्टंप टॉप ऑफ विकेट। हॅलो, सन्माननीय विजयजी शेलार पोचाडे ग्रुप ग्रामपंचायत पोचाडे तामसाईचे माजी उपसरपंच यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हावं। त्यांच्या समवेत कैलाजी कोलेकर, मुकेश गोवारी, नरेंद्र शेलार व तुषार पाटील काटाळे आपणा सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हावं। हॅलो, कुणबी समाज दुकटनगड क्रिकेट लीग सन 2026 पर्व पहिलेचे व्यासपीठातील
ज्यांच्याकडनं सौजन्य झाले की ते मैत्री ग्रुप दुकटन गटाचे एक सदस्य सन्माननीय श्री शैलेश प्रभाकर पाटील तामसई यांचं आगमन होत आहे. मी आपणास विनंती करतो की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आळी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळतंय. पहिले 3 चेंडू 3 चौकार, तदनंतर विकेट जितेश शेलार यांची आणि तदनंतर आणखीन एक विकेट पाहायला मिळाली वेदांची. धावपतच्या माध्यमातून फ्री हिट वरती आतापर्यंत धावपत होणारा जगातील एकमेव बॅटर ग्लेन मॅक्सवेल आणि रविचंद्र अश्विन यांनीच ते केलं होतं. फ्री हिटच्या बॉलवरती हा देखील रेकॉर्ड आहे. मॅन ऑफ द मॅच अक्षय शेलार आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी आणि परेशजी पडवळे आपणही या. आपल्याला 300 रुपयांचं प्राइज झालंय सन्माननीय प्रीतमजी घरत सरांच्या माध्यमातून. ते देखील आपण वितरित करणार आहोत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिलं षटक जे पाहायला मिळतंय पॉवर प्लेचं. अंतिम बॉल बिटवीन द गॅप चाललाय. बॉल वेगाने चाललाय आणि म्हणूनच या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर बॉल जाईल. 4 धावांसाठी हा बॉल जाताना पाहायला मिळालाय. चांगल्या प्रकारचं यावेळेस हे षटक राहिलं. तब्बल 18 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. सुरुवात अतिशय चांगली जी जितेश शेलार यांनी करून दिली आणि म्हणूनच आतापर्यंत हा संघ जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच 18 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. अशा प्रकारची ही स्थिती आपण पाहू शकाल. जाऊया मॅचच्या दिशेने. 19 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 19 रन. षटक क्रमांक दुसरा भाविक घरत. सर्वाधिक विकेट, सर्वाधिक धावा कालचा दिवस आपल्या नाभी करणारा अर्थात भाविक घरत येतोय. 8 विकेट्स आणि 94 धावा. काल फायफर देखील मिळवला. एकाच मॅच मध्ये 5 विकेट्स. पुढे येऊन खेळण्याचा अटेम्प्ट राहिला होता. चांगला बॉल योग्य प्रकारे यावेळेस पाहिलं होतं. फलंदाज फुटवर कडीड करतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. रोशन कंडी यांना आपण पाहू शकाल. कालच्या दिवसामधील कॅच ऑफ दी डे सुंदर पद्धतीने झेल त्याने परिपूर्ण केला. दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत सौरभ पाटील ज्यांनी प्रिव्हियस मॅच मध्ये धावा केला 37. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांना मिळाला. यावेळेस मात्र जबरदस्त पद्धतीने बॉलला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार 4.
चौकाराच्या माध्यमातून 24 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय शैलेशजी प्रभाकर पाटील साहेबांचं आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी रामा शेलार साहेबांचं आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय कैलासजी कोल्हेकर साहेबांचं आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय मुकेशजी जयराम गोवारी साहेबांचं आगमन झालंय. आदरणीय तुषारजी पाटील सरांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस षटकार येतोय, ही खासियत आहे. म्हणूनच सौरभ पाटीलचा मी उल्लेख केला होता की जो फलंदाजी डाव्या हाताने आणि उजव्या हातानेही करू शकतो. राईट हँडेड बॅटिंग, लेफ्ट हँडेड बॅटिंग, सौरभ पाटीलची चर्चा नेहमीच होते. मागचा सामना गाजवला त्याच पद्धतीने याही वेळेस तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मागील बॉल चौकार, त्या मागील बॉल षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना 30 रन्स, 30 धावा. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल, षटक क्रमांक पॉवर प्ले मधील दुसरं षटक आणि त्यामधीलही अंतिम बॉल. भाविक गरात ऑन साइडला फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप आहे, पॉवर प्लेचं बंधन आहे आणि म्हणूनच हा येतोय डुक्टन गट प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. धावसंख्या 34. हॅलो, कुणबी समाज क्रिकेट दुकटन गट क्रिकेट लीग सन 2026 पर्व पहिले. ह्या आम्हाला पर्व पहिले मध्ये जे व्यासपीठ दाते आहेत, दुकटन गट क्रिकेट लीग व्यासपीठ या हे जे सौजन्य प्राप्त झालेलं आहे, या सौजन्य प्राप्त मैत्री ग्रुप दुकटन गट ह्या मैत्री ग्रुपचे सदस्य सन्माननीय श्री शैलेश प्रभाकर पाटील तामसई, एक तरुण उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते हे इथे उपस्थित आलेले आहेत. मी आमच्या लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री दिनेश माधव पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शैलेश प्रभाकर पाटील यांना सन्मानित करावं. षटक क्रमांक 3 मध्ये पार्थ गरज आणि डे 1 गाजवला गोलंदाजीमध्ये. विकेट हॅट्रिक मिळवण्याचा रेकॉर्ड ज्याने केला तोच गोलंदाज ब्रँडन पोचाडे. ऑन साइडला जरूर फटका चाललाय, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एकदा मिळाली सौरभ पाटील. याही वेळी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सातत्याचं दुसरं नाव म्हणून सौरभ पाटील कडे पाहिलं जातं आणि तो चांगली बॅटिंग करतोय. 6 चेंडू मागे 16 धावीची कामगिरी तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. जिद्दी प्लेअर आहे, चिकाटी प्लेअर म्हणून सौरभ पाटील कडे पाहिलं जातं. म्हणतात ना, चिकाटी हा शब्द फार लहान आहे, परंतु ज्याच्या नावासोबत चिकटतो त्याचं सोनं करून टाकतो. चांगला बॉल, लाऊड अपील. यश पंत सांगतायत विकेटचं पतन OUT. चांगला झेल पकडला यष्टनच्या पाठीमागे. दुकटंग क्रिकेट लीग साठी जे सदिच्छा भेट दिलेली आहे ते पोचाडे गावचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री विजय गंगाराम शेलार हे इथे उपस्थित आहेत. मी पुष्कर पाटील खजिनदार यांना विनंती करतो की त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. राहुल, याही वेळी चेंडू हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षक खाली आले, परंतु हा झेल सुटला. ड्रॉप कॅच.
दैव देते कर्म नेते हेच म्हणावं लागेल. झेल सुटला होता आदित्य घरत यांचा आणि धावबादच्या माध्यमातून हा मोठा धक्का मिळतोय. आदित्य घरात बॅक टू दी पवेलियन. Hello. गॉन. दुकटनगड क्रिकेट लीग साठी सदिच्छा भेट देणारे आमचे पोचाडे गावातील एक आदर्श शेतकरी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते कमळाकर रामा शेलार येथे उपस्थित आहेत. मी गणेश उपाध्यक्ष गणेश नाईक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय कमलाकरजी रामा शेलार साहेबांना आपण पाहू शकाल. आदर्श शेतकरी धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती ती म्हणजे 38 धावा आणि त्यांचा आपण करूया यथोचित सनातन सन्मान. आदरणीय सन्माननीय गणेशजी नाईक सरांच्या शुभ हस्ते जे विद्यमान उपाध्यक्ष आहेत मुख्य व्यासपीठावरती. पुढील बॉल पार्थ. चांगला बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुष करत इंट्रोड्यूस होताना पाहायला भेटतं. प्रणव नेटाळी एक धाव त्याने परिपूर्ण केली या 5व्या बॉलवर. संघाची धावसंख्या 39. हॅलो. तदनंतर सदिच्छा भेट देणारे आमच्या गावातील एक होतकरू असं क्रिकेटपट्टू व एक सामाजिक कार्यकर्ते STMPL चे उपाध्यक्ष सन्माननीय श्री मुकेश जयराम गोवारी येथे उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा गणेश नाईक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय मुकेशजी जयराम गोवारी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व प्राईड ऑफ पोचाडे STMPL चे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. सूर्या प्रीमियर लीग 40+ चे देखील ते सदस्य आहेत आणि चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. पोचाडे प्रीमियर लीग असू द्या जिथे क्रिकेट तिथे सन्माननीय मुकेशजी जयराम गोवारी साहेब आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर आमच्या काटाळे गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू ऑलराऊंडर आणि प्रत्येक कुठेही सामने असो ते बघण्यासाठी म्हणजे तिथे भेट देतात आणि एक चांगलं व्यक्तिमत्व असलेले काटाळे गावातील तुषार पाटील येथे उपस्थित आहेत. मी पुष्कर पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. दरम्यान आमच्या गावातील एक आदर्श व्यक्ती नरेंद्र शेलार येथे उपस्थित आहेत. मी दिनेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. कोण कोण आहे? कुणबी समाज दुकटनगड क्रिकेट लीग सन 2026 पर्व पहिले ज्यांच्या सौजन्याने आम्हाला हे व्यासपीठ प्राप्त झालेले आहे ते मैत्री ग्रुप दुकटनगड चे सदस्य सन्माननीय श्री वैभव सुदाम घरट नेटाळी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत चेतन नामदेव घरतपाडा ह्या दोन्ही व्यक्तींना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हावं आणि आपला सन्मान घ्यावा. धवनची गती 39 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. भाविक घरात यावेळेस बॉल पाठीमागे चाललाय. फ्लाइंग स्लीप मध्ये होते रमाकांतजी पाटील. बॉलला स्टॉप त्यांनी केलंय. एकच धाव मिळाली. धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि दुसऱ्या बाजूने तामसे 11 हा सामना सुरू आहे. रंगतदार क्रिकेटचा आस्वाद अर्थात दुकटनगड प्रीमियर लीग पर्व पहिले दुपारचं सत्र पाहायला मिळतंय. सरप्राईज बॉल चांगल्या प्रकारची आतापर्यंत यावेळेस गोलंदाजी पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये थोडं कमबॅक केलंय गोलंदाजांनी. योग्य पद्धतीने व्हेरिएशन करताना पाहायला मिळत आहेत. भाविक गरज काल फायफर मिळवला. 5 विकेट्स मिळवताना पाहायला मिळालेत.
सन्माननीय श्री वैभव घरत व चेतन घरत यांचं मुख्य मंचावर आगमन होतोय. आपण आल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आताच आपल्या दुकटन गट क्रिकेट लीग साठी सदिच्छा भेट देणारे विजय गंगाराम शेलार माजी उपसरपंच ग्रामपंचायत पोचाडे तामसई यांनी आपल्या लीग साठी तब्बल 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मंडळ आपले आभारी आहे. त्याच समवेत मुकेश गोवारी यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. कैलास कोलेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे कमळाकर शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. लीगच्या वतीने आपले मनस्वी आभार. धन्यवाद. धावसंख्या 41-41. भवी घरत यांच्या माध्यमातून अंतिम बॉल, चांगला बॉल, हार्डलेनचा वापर केला आणि प्लेड अँड मिस हे दृश्य पाहायला मिळालं. 41 ही धावसंख्या आहे. 10.50च्या सरासरीने 4 षटकानंतर 41. षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक वेदांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. फलंदाजी मार्क वरती भार्गवला आपण पाहू शकाल, भार्गव पाटील. अंतिम षटक पहिला बॉल खराब लेंथ लाईन हे सांगतायत पंच. वाईडने सुरुवात झाली. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली गेली. यानंतर तीर्था वॉरियर्स गोवाडे आणि गरज ब्रदर्स आपण टॉस साठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये. पहिला बॉल वाईडने सुरुवात, 42 धाबा स्कोर कार्ड. चांगला बॉल, यावेळेस गती कमी केली होती या बॉल वरती. पार्थ वेगाने पुढे येतोय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ दिस टीम म्हणून पाहायला मिळतोय. 43 धाबा धाव फलकावरती. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. कालच्या दिवसापासून खूप चांगला प्रतिसाद तेथे मिळालाय. पहिला बॉल वाईड आणि तदनंतर एक धाव. यावेळेस अक्षयांचा फटका फसलाय. स्वतः वेदांत पुढे येतोय. कॉट अँड बोर्ड होताना आणखीन एक विकेट मिळतोय. विकेट क्रमांक 7. चांगला बॉल, दांडी गोल, क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट्स पाहायला मिळत आहेत. चांगलं कमबॅक केलं. डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं.
कारण ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो ना, शेवटचं षटक हे मारामारीचं हाणामारीचं असतं, परंतु यावेळेस वेदांत पाटील अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. शेवटचं षटक आहे, 8 गडी बाद झालेत. अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. मागील 2 ते 3 सामने आपण बघितले, धावसंख्या 47, 41, 43 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. याही वेळेस त्याच पद्धतीने धावसंख्या येताना पाहायला मिळते. कमी धावसंख्या होते आजच्या दिवसामध्ये. चांगल्या प्रकारे यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय दिलीपजी गरज साहेब, खामलोली गावचा अनमोल रत्न साहेबांचं आगमन होते मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब, वेलकम. 4 बॉलचा खेळ होतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 2. धावसंख्या आहे 44, 44. फुलटॉस बॉल, भार्गव पाटील सोडणार नाहीयेत. बॉलला पाठवलंय लॉंग लेग, सीमारेषा पार, षटकार. पन्नास धावा परिपूर्ण पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, पुन्हा फुल टॉस, पुन्हा षटकार. 2 चेंडू मध्ये 2 षटकार. फिनिश चांगलं केलंय भार्गव पाटीलने. 56 धावा, अब तक 56, आणि आव्हान आता असेल 57 धाब्यांचं. चला आपण टॉस कडे वळणार आहोत. त्यापूर्वी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जो पेंडिंग राहिलाय. कुणबी समाज दुकटनगड क्रिकेट लीग 2026 पर्व पहिले आम्हाला जे व्यासपीठ प्राप्त झालेलं आहे, ज्यांच्या सौजन्याने जे प्राप्त झालेलं आहे, असे मैत्री ग्रुप दुकटन गटाचे सदस्य सन्मान्य श्री वैभव सुदाम घरत नेटाई, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. मी लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री दिनेश माधव पाटील यांना विनंती करतो की आपण सन्मान्य श्री वैभव सुदाम घरत यांना शॉल, श्रीफळ, त्याचप्रमाणे गुच्छ त्या व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. तदनंतर मैत्री ग्रुप दुकटनगडचे पुढील सदस्य सन्मान श्री चेतन नामदेव घरत साहेब इथे उपस्थित आहेत. मी कमळाकर घरत साहेब, आपणास नम्र विनंती असेल की आपण चेतन घरत साहेबांचं यथोचित असा सन्मान व सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद चेतन साहेब, आपल्याकडनं जे दातृत्व प्राप्त झाले आहे त्याबद्दल आपणास लीगच्या वतीने आपल्या सर्व ग्रुपचे आम्ही मनस्वी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे खामलोली येथील आपले समाज बांधव सन्मान श्री दिलीप पांडुरंग घरत साहेब येथे उपस्थित आहेत. मी पुष्कर पाटील यांना विनंती करतो की आपण दिलीप घरत यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित असं स्वागत करायचं आहे.
चला आपण वळणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड. अक्षय शेलार आपण या मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करतोय हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय सन्माननीय शैलेशजी प्रभाकर पाटील साहेब, सन्माननीय वैभवजी गरज साहेब आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. त्याचप्रमाणे परेशजी पडवले सर आपणही या आपल्याला 300 रुपयांचं प्राइज आलंय ते देखील आपण वितरित करणार आहोत. अक्षय शेलार आपण या मॅन ऑफ द मॅच साठी अक्षय शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. या आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सन्माननीय शैलेशजी प्रभाकर पाटील साहेब, वैभवजी सुदाम गरज साहेब आणि चेतनजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अक्षय शेलार 2 षटक 10 धावा 3 विकेट ज्यांनी मिळवलेत आणि त्यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. धन्यवाद. त्यानंतर परेशजी पडवले आपण या आपल्याला 300 रुपयांचं प्राइज आलंय. लगातार 3 षटक आणि हे प्राइज आहे 300 रुपीज. चेतनजी गरज सर यांच्या शुभ हस्ते हे प्राइज आपण वितरित करणार आहोत. चला तदनंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. धन्यवाद यश पाटील. चला त्यानंतर आपण या आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत जिथे 2 संघ आहेत तीर्थ वॉरियर्स गोवाडे आणि गरज ब्रदर्स. विजय टॉस होतोय. टेलीज कॉल केलंय आणि टेल येतोय गरज ब्रदर्स या टीमने टॉस जिंकलेला आहे. धन्यवाद साहेब. गरज ब्रदर्स टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. टॉस आपण जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅच साठी फिल्डिंग करणार आम्ही. त्यांना आम्ही 50च्या आतमध्ये लवकर प्रयत्न करू. नक्कीच कालचा दिवस आपण जो बघितला थोडासा खराब गेलाय. क्रिकेट आहे अप डाऊन होतं परंतु आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोर संघ आहे तीर्थ वॉरियर्स. त्या टीम मधील कुठले असे बॅटर आहेत त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न आपणास असेल. चिन्मय देसलेवार आणि निलेश पाटील. कसं वाटतंय पर्व एकचं आयोजन नियोजन आणि खेळताना कसा अनुभव व्यक्त कराल? एकदम चांगलं आहे. सगळे चांगले केलेत. टेनिस बॉल क्रिकेट मधील तुमचा आवडता प्लेअर कोण आहे त्याचं नाव? रोहित शर्मा. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. गरज ब्रदर्स वॉन द टॉस डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच.
चांगला फटका पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलाय 4 धावेंसाठी डिस्पॅच करताना गोलंदाजी मार्कवर जरूर वेदांत पाटील आहे, परंतु पार्थ घरत देखील त्याच ताकदीचा प्लेअर आहे. 2 युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना. चांगलं क्रिकेट, युवांचं भरणं आहे डुकटन गटामध्ये. सर्वाधिक दिग्गज प्लेअर देखील डुकटन गटामध्ये आहेत आणि डुकटन गट म्हटलं की या ठिकाणी क्वालिटी पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ असू द्या, खेळ कबड्डीचा असू द्या, नेहमीच आपण पाहिलंय डुकटन गट हा अग्रगण्य आहे, अग्रेसर आहे आणि बडोदची स्पर्धा जबरदस्त पाहायला मिळते. डुकटन गट प्रीमियर लीगचं हे पर्व 1 दुसरा दिवस दुपारचं सत्र पुन्हा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, आयोजकांचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शुभ दुपार. टार्गेट 57 धावांचा आहे, 57. यावेळी शफल होऊन ऑन साइडला प्रहार केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव नाही, आम्ही 2 धावा परिपूर्ण करणार हेच सांगतायत फलंदाज. 2 धावा आल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे गेली आणि जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 25 रन्स. 25 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळाल्यात. पार्थ घरत म्हटलं की एक क्वालिटी बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये आपण नेहमीच पाहतो. PPL देखील प्रिव्हियस सीझन 2025 चं त्याने गाजवलं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला. यावेळी सरळ उडवलाय फिल्डर डीप मध्ये, त्या ठिकाणी टिपला झेल. संपला पार्थचा खेळ, गॉन. पंचवीस धावेवरती पहिला गडी बाद होतोय आणि तदनंतर ऑरेंज कॅपर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. भाविक घरत ज्यांनी केलं त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 94 धावा, 94 रन्स. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि यावेळेसही ते मैदानाच्या आतमध्ये गेले. स्टार आयकॉन प्लेअर आहेत. चांगली बॅटिंग केली. पार्थ घरतने 13 धावेचं योगदान दिलं आणि डगआउट मध्ये परतताना पाहायला मिळत आहेत. योगदान द्यावं लागतं. क्रिकेटचा खेळ असा आहे, सहकार्य नेहमीच करावं लागतं. सहकार्य बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये नजर तीक्ष्ण ठेवून मात्र क्रिकेट खेळावं लागतं. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे आणि क्रिकेट यासाठी प्रचलित आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी, बेसिक क्रिकेट फार महत्वाचं आहे. बेसिक पाया मजबूत असेल तर उंच इमारत ही उभी राहते. फाउंडेशन जर चांगलं असेल तर मात्र. हलक्याशा हाताने पुश केला बॉलला. पुश करो खुश रहो हा मूलमंत्र भाविक घर त्यांनी जोपासला गेला. 2 धावेचा प्रयत्न थोडंसं फंबलिंग राहिलं होतं आणि आयुष घरातला पण पाहिलं. मागील झेल देखील त्याने चांगला टिपला गेला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 27. 27 धावा या धाव फलक्यावरती आहेत. टार्गेट 57. अकुल टप्प्याचा बॉल पूल केले बॉलला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा वंडर. धन्यवाद डीजे. भाविकसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. पहिला असा फलंदाज जो 100+ धावेवरती खेळतोय. 102 धावा डुकटन गट प्रीमियर लीग मध्ये त्याच्या पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही धावा करायच्या त्या म्हणजे 24. चांगली बॅटिंग भावी घराच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, नेहमीच उच्च स्तरीय योगदान देण्याचं कार्य हे भाविकचं पाहायला मिळालंय. ड्राईव्ह केल्या बॉलला, ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 34 या अंकावर 34 रन्स. षटक क्रमांक 2 झाले परिपूर्ण. 17च्या सरासरीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो हेतू होता, जो उद्देश होता, जो मानस होता, जो गेम प्लॅन होता, या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्यात आणि 17च्या सरासरीने धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 आदित्य घरत यांचं 19 धावेचं षटक राहिलं. षटक क्रमांक 2 वेदांत पाटीलचं 15 धावेचं षटक राहिलं. अशा अनुषंगाने आतापर्यंत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि हाच तर पाया आहे. पाया चांगला असेल तर उंच इमारत उभी राहू शकते. ज्याप्रमाणे आपण
बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारत पाहतो. त्याची हाईट जर आपण बघितली तब्बल 928 मीटर, जणू काही 1 किलोमीटरची हाईट एवढी पाहायला मिळते. परंतु तिचा पाया जर आपण बघितला तर तब्बल 260 मीटर खोलमध्ये आहे. म्हणून जेवढा मजबूत पाया असेल तेवढी उंच इमारत उभी राहते आणि म्हणूनच या ठिकाणी पाया मजबूत आहे. म्हणून म्हणतात ना की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. पॉवर प्ले मध्ये फिल्डर 30 सर्कल बाहेर कमी असतात आणि त्यामध्ये मात्र हल्ला केला आणि यावेळेस मात्र त्याला सुरेख साथ दिली पार्थने, भावी घरत आणि विनय पाटील. टॉप ऑर्डरचे बॅटर आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 न्यू बॉलर इंट्रोड्यूस करताना आयुष घरत, ब्रँड ऑफ नेटाळी. दुसऱ्या बाजूनं भाविक घरत, ब्रँड ऑफ नेटाळी. नेटाळी गावातील 2 खेळाडू. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉलवर आक्रमण. बॉलला पाठवलंय हवाई सफर, एअर स्ट्राईक, षटकार. आता 17 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता. लवकर सामना फिनिश करायचा आहे हे सांगतो या बॅटर. आणखीन एक हुकचा फटका आणि तो जातो या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये 4 धाब्यांसाठी. आता प्रत्येक बॉल षटकार, प्रत्येक बॉल चौकार. हा 2.6 सेंटीमीटरचा चेंडू जणू काही एखाद्या फुटबॉल प्रमाणे दिसतोय भाविक घरतला. त्याप्रमाणे ते बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. सेट बॅटर आहेत. आपल्या मोबाईल मध्ये नेट क्रिकेटच्या खेळामध्ये सेट होणं हे फार आवश्यक आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. भाविक घरत ऑन फायर मैदान गाजवताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. डुक्टन गट प्रीमियर लीग, चौकार, 4. धावांची गती जाऊन पोहोचते 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकार, चौकार, चौकार हे 3 चेंडू पाहायला मिळालेत. धावाला त्यामध्ये 14. एकाच गावातील आहे डावपेच. ठाऊक आहेत परफेक्ट यॉर्कर बॉल होता. त्यावरती 1 धाव. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 49. इथून फक्त 8 धावेची गरज. चेंडू आहेत 14. विनय पाटील फक्त षटकारामध्ये डील करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा बॉल पंत सांगतायत वाईटचा बॉल आहे. जास्त बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 50 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. 50 ब्रिंग्स अप. इथून 7 धावेची आवश्यकता तामसे 11 या टीमला. चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे तामसे 11 टीमच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये. फुल टॉस बॉल विनय पाटील यांच्या माध्यमातून तिसरा षटकार. सिंगल डबल काय आहे मला माहितच नाहीये. चौकार देखील मी खेळणार नाहीये. खेळणार तर फक्त आणि फक्त षटकारच खेळणार हे सांगतात विनय पाटील, ब्रँड ऑफ तामसई. आता फक्त एका धावेची आवश्यकता. ओनली अँड ओनली 1 रन्स टू विन. बघा 4 बॉल विनय पाटील यांनी खेळलेले आहेत आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं फक्त षटकार ही भूमिका त्यांची पाहायला मिळते. अशा प्रकारचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे. ओनली अँड ओनली 1 रन टू विन. एका धावेची गरज आहे. विनय पाटील स्टायलिश फिनिश करतील का? पुन्हा आयुष बॉलिंग मार्कवर हलक्याशा हाताने. सेन्सेशनल क्रिकेट आहे विनय पाटील यांच्याकडे आणि ते या ठिकाणी दर्शवत आहेत. मॅच इज फिनिश नाव. कॉंग्रॅच्युलेशन्स तामसे 11 अँड हार्ड लक. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे, यानंतर तीर्था वॉरियर्स गोवाडे आणि घरत ब्रदर्स.